हिंदू धर्मामध्ये अधिक मासाचा महिना अत्यंत पवित्र म्हणून ओळखला जातो। देवादिकांचं दर्शन घेण्यासाठी आणि पुण्यकर्म करण्यासाठी हा पवित्र काळ आहे। त्याचा हा अंतिम टप्पा सुरू आहे आणि पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी कोट्यवधी भाविक दाखल आहेत, महिला मोठ्या प्रमाणावर दाखल आहेत। आणि अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार शरद पवार गटाचे आमदार यांनी जाणीवपूर्वक आज अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। मला वाटतं केवळ भाविक भक्तांची अडचण व्हावी अशा प्रकारे प्रशासनाला वेठीस धरणं हे खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला जाणीवपूर्वक वेठीस धरल्यासारखंच म्हणावं लागेल। त्यांना जर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन करायचं तर त्यांनी बारामतीच्या माळावर केलेलं परवडलं असतं, पण पंढरपुरामध्येच का? आणि त्यांना मला हे सांगायचं आहे की सरकारनं कर्ज माफी शेतकऱ्यांना मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं। विधानसभेत निवडणुकीच्या दरम्यान आमचा तो अजेंडाही होता। त्याप्रमाणे 3 जूनला कर्जमाफी जाहीर केलेली। या राज्यामधील 55 लाख जवळपास शेतकऱ्यांचा लाभ मिळतोय। 36,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं, ज्यांनी पुनर्गठन केलंय त्यांचे 2 लाखापर्यंत पूर्णतः माफ होणार आहे। एवढंच नाही तर ज्यांनी 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असेल, ते थकीत असेल, तर त्यांनी उर्वरित रक्कम भरायची आणि या कर्जाचा लाभ घ्यायचा आहे। मला वाटतं शेतकरी समाधान आहे। केवळ रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या नावानं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी हा स्टंट करतात हे नक्कीच आहे। मला त्यांना एक विनंती, किमान पांडुरंगाच्या दारामध्ये तुम्ही राजकारण करू नका।